नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एक सायटेशन असं सांगण्यात आलेलं आहे AR 1993 कर्नाटक 148 ह्या सायटेशनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती असते आणि त्यामध्ये सहहिस्सेदार असतात आणि सहहिस्सेदारापैकी एक किंवा दोन सहहिस्सेदार हे बाहेर जाऊन एखादा व्यवसाय किंवा नोकरी करत असतात. नोकरी करत असताना किंवा व्यवसाय करत असताना त्यांनी जो काही नफा मिळवला असेल किंवा उत्पन्न मिळवलेलं असेल, ते उत्पन्न जर एकत्र कुटुंबामध्ये समावेश केलं तर ते एकत्र कुटुंबाचं होतं. पण हे संपूर्ण मिळकत ही एकत्र कुटुंबाची आहे असं गृहीत धरलं जातं. परंतु जर ती सेपरेट आहे त्या सहहिस्सेदारांची असं जर साबित करावयाचं असेल, तर त्या व्यक्तींना ते उत्पन्न हे एकत्र कुटुंबाचं नव्हतं. हे मित्रांनो, ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करून सरस निरसमनाने वाटप केलं जातं, त्यावेळेस त्या सेपरेट व्यवसाय करणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तीला हे एकत्र कुटुंब पद्धतीतलं उत्पन्न नव्हतं हे सिद्ध करावं लागेल, असं ह्या सायटेशनमध्ये मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद.